राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने एलियास बावठळीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला. त्यावेळी एलिया अलिशा बरोबर गिलगाल येथून चालला होता. एलिया त्यास म्हणाला, अलिशा, परमेश्वर मला यार्देनेकडे पाठवीत आहे, तू येथेच थांब. अलिशा म्हणाला, परमेश्वराच्या आणि आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडावयाचा नाही. मग ते दोघे पुढे चालले. संदेष्ट्यांचे 50 शिष्य येऊन त्यांच्या समोर दूर उभे राहिले आणि ते दोघे यार्देन तीरी उभे राहिले. एलियाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली. तेव्हा पाणी दुभंग झाले आणि ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले. ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला, मला तुझ्यापासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा. एलिया म्हणाला, तू दुर्घट गोष्ट मागतोस, पण मला तुझ्यापासून घेऊन जातील त्या समयी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही. ते बोलत चालले असता पहा, एकाएकी एक अग्निरथ आणि एक अग्निवारू दृष्टीस पडले आणि त्यांनी त्या दोघांस अलग केले. एलिया वावठळीतून स्वर्गात गेला. ते पाहून अलिशा मोठ्याने म्हणाला, माझ्या बापा, माझ्या बापा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो. तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्यांचे 2-2 तुकडे केले. एलियाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देन तीरी उभा राहिला. एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, एलियाचा देव परमेश्वर कोठे आहे. त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंग झाले आणि अलिशा पलीकडे गेला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. ह्यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी जसे सभास्थानात आणि रस्त्यात आपणा पुढे शिंग वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका,
कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानांत आणि चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांस आवडते. मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा आणि दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यांसारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धू, अशा हेतूने की तू उपास करीत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.